विनापरवाना देशी बनावटीचे अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 6 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 17 पिस्तुले, 47 जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण 18,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे माढा, पंढरपूर, सांगोला, सांगली तसेच कर्नाटक आणि मध्य प्रदेशापर्यंत पसरलेल्या बेकायदा शस्त्र विक्रीचे धागेदोरे आता समोर आले आहेत। या कारवाईत विकास वजाळे, राहुल माने मिरज, महादेव कोरके करकंब, विजय किरणगी शिवनूर कर्नाटक, अनिल पंचलाल मेहता रांजणगाव मध्य प्रदेश, सुमित लवटे भुईटे वस्ती सांगोला यांचा समावेश आहे। प्रदीप पांडुरंग माने आणि सनी भारत बनसोडे हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। 14 ऑगस्ट रोजी अकलूज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परिते येथील विकास वजाळे याला टाटा नेक्सॉन कारसह ताब्यात घेण्यात आले होते। त्याच्याकडून त्यावेळी 2 पिस्तुले व 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती। चौकशीत त्याने ही शस्त्रे राहुल माने याच्याकडून घेतल्याची आणि विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती दिली। या माहितीच्या आधारेच पोलिसांनी करकंब, सांगोला, अकोले खुर्द, मिरज आणि कर्नाटक येथे कारवाई करून आणखीन शस्त्रे जप्त केली। विकास वजाळे याने मध्य प्रदेशातील अनिल मेहता याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी सोनगीर, धुळे येथे सापळा रचून मेहता याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 4 अग्निशस्त्रे व 25 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। त्यानंतर राहुल माने यालाही टेंभुर्णी परिसरातून अटक करण्यात आली। तो राहणारे परिते गावाचा इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये। तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून ते आरोपींना अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले। त्याच्यानंतर आम्ही ते कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले, राहुल माने नावाचा आरोपी। त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला। तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले आहेत। ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते। गावठी पिस्टल आहे आणि ते MPचा जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमची टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं। तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे, ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे, त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे। ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले। तसं टोटल 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायरपासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेले आहे त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेले आहे। सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कटे आणि अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली।